पवनराजे हत्या प्रकरणात निकालाची तारीख आता बदललेली आहे। कोर्ट प्रकरणाचा निकाल 20 जूनला येणार आहे आणि सर्व आरोपींना आता 20 जूनला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। निकाल देण्यासाठी काही दिवसांची गरज आहे असं कोर्टानं म्हटलंय। तर 3 जून 2006ला नवी मुंबईतल्या कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर आणि त्यांचं वाहन चालक समद काझी या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। 20 वर्षांनंतर आज खरं तर निकाल येणार होता, मात्र निकाल आता पुढे ढकलण्यात आलाय आणि अजून कोर्टाला वेळ हवा आहे। त्यासाठी 20 जूनला आता निकालाची तारीख ठरली आहे। महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड 3 जून 2006 रोजी घडलं। नवी मुंबईच्या कळंबोली इथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या झाली। सीबीआयच्या आरोपपत्रानुसार राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याच्या कारणावरून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट रचला गेल्याचा आरोप आहे। या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। 2009 मध्ये सीबीआयनं या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांना अटक केली, मात्र सप्टेंबर 2009 पासून ते जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपी आहेत। यामध्ये शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, संदीप मंदाडे आणि पारसमल जैन यांचा समावेश आहे। या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस, सीआयडी, सीबीआय अशा 3 यंत्रणांनी केला। एक नजर टाकूयात या प्रकरणाच्या घटनाक्रमावर। जानेवारी 2005ला या हत्येचा कट रचला गेला आणि सुपारी दिली गेली। 3 जून 2006ला नवी मुंबईतल्या कळंबोलीमध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची हत्या झाली। 23 ऑक्टोबर 2008ला हा तपास सीबीआयकडे वर्ग केला गेला। 6 जून 2009ला डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना अटक झाली। 20 ऑगस्ट 2009ला सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं। 4 जुलै 2011ला खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली। या सुनावणी दरम्यान 128 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष न्यायालयामध्ये नोंदवली गेली। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।